पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जळगाव जामोदच्या नगर परिषदेत विरोधकांनी केला सभात्याग. बोलू न दिल्याचा, हक्क नाकारल्याचा विरोधकांनी केला आरोप. जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये काल सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेमध्ये विरोधी सदस्यांना सार्वजनिक प्रश्न मांडण्याचा व बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आल्याचा आरोप विरोधक असलेल्या सदस्यांनी केला आहे. तसेच नियमांचा आधार घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या विरोधी सदस्यांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केला. तर विरोधी पक्षाच्या सर्व महिला नगरसेविकांना अद्याप स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्यात न आल्याने नागरिकांची कामे करताना मोठा अडचणी येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आजच्या या सभागृहामध्ये जी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती, आम्ही शिवसाहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना विचारणे केले की बुवा आम्हाला एक पक्ष बसण्या उठण्यासाठी पाहिजे. आज आम्हाला या ठिकाणी जर शहरातले कुठले विषय, कामाचे मुद्दे मांडायचे असले किंवा संबंधित अधिकाऱ्याशी बोलायचं असलं तर आम्हाला बाहेर राहून संबंधित अधिकारीसोबत बोलावं लागते. तर आम्ही वारंवार मागणी करूनही हे बुद्धिपुरस्पर आमच्याशी शिवसर आणि अध्यक्ष महोदय वागत आहे. आज आम्ही शहरातले विषयही सुद्धा संबंधित अधिकाऱ्याशी बोलून शांततेने सोडू शकत नाही. कुठले जे जुने कामं आहेत, आज जर आपण पाहिले शहरात बऱ्याच ठिकाणी जुने कामं टाकलेले आहेत, त्यांनी ते टेंडरसुद्धा काढलेले आहे. पण 2022पासूनचे जे कामं प्रलंबित पडलेले आहेत, आम्ही त्याची विचारणा करणार होतो. एवढंच नाही तर ते जे नवीन जुने टेंडर आहे ते रिवाईज करून दुसरे टेंडर बोलवून तुम्ही कामाला सुरुवात करा. असे बरेचसे शहरातल्या विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो असताना आम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही असं अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी त्या मीटिंगवर, त्या सभेवर बहिष्कार टाकला आणि मी या मीटिंगचा जाहीर निषेध करते.